लॅपटॉपची गरज इथे नाहीये, कारण हे पूर्णपणे मोबाईल वर्क आहे। तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेनुसार इथे वर्क करू शकता। तुम्ही जर 10th पास असाल आणि तुमचं मराठी कम्युनिकेशन फ्लुएंट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। ॲप्लिकेशन मध्ये काय वर्क असणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि अर्निंगचा लाईव्ह प्रूफ देखील शेअर करणार आहे। तुम्ही जर गृहिणी आहात आणि पार्ट टाइम वर्कच्या शोधात आहात तर आजची जॉब अपडेट फक्त तुमच्यासाठी आहे। बट हो, या पोस्टसाठी मेल आणि फिमेल दोन्हीही अप्लाय करू शकता। सो लगेचच व्हिडिओची सुरुवात करूयात, बट त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही यूट्यूब किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोस्टॉक बद्दल तर पाहिलंच असेल, तर याच जोस्टॉक कंपनीमध्ये मराठी रेकॉर्डिस्टची वॅकन्सी निघाली आहे। लॅपटॉपची गरज इथे नाहीये, कारण हे पूर्णपणे मोबाईल वर्क आहे। तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेनुसार इथे वर्क करू शकता। आता इथे तुमच्या मनात हा डाऊट तर नक्की आला असेल, पार्ट टाइम वर्क आहे मग अर्निंग नक्की कशी होईल? तुमचा हाच डाऊट क्लिअर करण्यासाठी मी स्वतः इथे जॉईनिंग करून टास्क पूर्ण केला आहे। याचा प्रूफ देखील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओचा एकही पार्ट स्किप करू नका। सर्वात आधी मी naukri.com यूज करून इथे अप्लाय केलं होतं। इथे तुम्ही डेट पाहू शकता, 29 नोव्हेंबर 2024। मेलमध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे तुमचे ॲप्लिकेशन आम्हाला रिसीव्ड झालं आहे। फॉर फर्दर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। सो मी मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला। त्यानंतर 6 डिसेंबरला ग्रुपमध्ये मेसेज आला, तर 29 नोव्हेंबरला अप्लाय केल्यानंतर 6 डिसेंबरला वर्कबद्दल मेसेज आला। आता हे मी का रिपीट केलं, कारण तुम्ही पण थोडे पेशन्स ठेवायला हवेत। इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे की मी जे पण जॉब अपडेट पोस्ट करत आहे तर प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या कमेंट आहेत की आम्ही अप्लाय तर केलं आहे बट कंपनीकडून काहीही रिवर्ट मिळाला नाही। सो प्लीज गाईज, तुम्हाला थोडा वेळ रिस्पॉन्सची वाट पाहावी लागेल। बिकॉज जेव्हा तुम्ही अप्लाय करता कोणत्याही कंपनीसाठी तर कंपनीला बल्कमध्ये रेझ्युमे मिळतात आणि ते सर्व रेझ्युमे रिव्ह्यू करण्यासाठी आणि त्यातून कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करण्यासाठी कंपनी हा टाइम घेत असते। सो कमिंग टू द पॉइंट, ग्रुप जॉईन केल्यानंतर एक मीटिंग झाली, त्यामध्ये कंपनीबद्दल सांगितलं। या मीटमध्ये आम्हाला जोस्टॉक एम्पॉवरिंग भारतचं मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगितलं। सो स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं ॲप्लिकेशन असतं। तुमचं पूर्ण काम याच ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे। ॲप्लिकेशनमध्ये काय वर्क असणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि अर्निंगचा लाईव्ह प्रूफ देखील शेअर करणार आहे। सो इथे तुम्ही पाहू शकता की मला एक टास्क असाइन झाला होता जो मी ऑलरेडी कंप्लीट केला आहे, ज्याचे मला 10 रुपीज अर्निंग देखील झाली। खूप इझी टास्क होता। क्लिक करून दाखवते, हे पहा। काही प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात, त्याचे आन्सर्स दिले की आपल्याला त्या टास्कचे पैसे मिळतात। राईट साईडला वॉलेट आहे, इथे तुमची अर्निंग दिसते। इथून पेआउट देखील तुम्ही घेऊ शकता। हे पहा, इथे मी 11 डिसेंबरला हा टास्क कंप्लीट केला आहे, त्याचे 10 रुपीज शो करत आहेत। पेआउटची प्रोसेस देखील इझी आहे। जसंच तुम्ही पेआउट ऑप्शनवर क्लिक करता, बँक डिटेल्सचं ऑप्शन येतं। सबमिट केल्यानंतर अमाऊंट बँकमध्ये क्रेडिट होते। चला तर मग या पोस्टसाठी अप्लाय कसं करायचं पाहूयात, बट त्याआधी व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला naukri.com पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल। सो पोस्टचं नाव आहे रेकॉर्डिस्ट मराठी, जे की पूर्णपणे रिमोट वर्क आहे। तुम्ही पाहू शकता ही कंपनी कंटिन्युअसली हायरिंग करत आहे, त्यामुळे तुम्ही इथे नक्की अप्लाय करा। तुम्ही जर फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स असाल तर इथे अप्लाय करू शकता। कंपनी तुम्हाला वर्क फ्रॉम होमच्या फॅसिलिटीसोबतच फ्लेक्झिबल वर्किंग टाईम देखील प्रोव्हाइड करत आहे, जे की टास्क बेस्ड असणार आहे। म्हणजे जेवढा वेळ तुम्ही काम कराल त्यानुसार तुमचा पेआउट असेल। की स्किल्सवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला मराठी भाषा लिहिता, बोलता आणि वाचता यायला हवी। तुम्ही जर 10th पास असाल आणि तुमचं मराठी कम्युनिकेशन फ्लुएंट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। रेझ्युमेमध्ये की स्किल्स, मराठी आणि रेकॉर्डिंग मेन्शन करायला विसरू नका। अप्लाय केल्यानंतर मेल येतो, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं।
त्यामुळे प्लीज रिक्रुटरच्या रिस्पॉन्सचा वेट करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.